सो हेलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकर हियर. सो आज मी नवीन साडी ड्रॅपिंग, एक नवीन स्टाईलमध्ये साडी ड्रॅपिंग आहे ते तुमच्यासाठी घेऊन आली आहे. दोन डिफरंट स्टाईल्स ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ पण. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशी साडी ड्रॅपिंग शिकवली आहे, ती तुम्ही लास्टपर्यंत बघा. आणि नखरे तर मी खूप करतेच आहे यामध्ये, त्यामुळे तुम्हाला बघायला पण खूप मजा येईल, जेणेकरून तुम्ही बोर नाही होणार की असं. सो पहिला जे आहे, मी आपल्या साडीचा आपला जो 1 टर्न असतो तो पूर्ण करून घेतलेला आहे. 1 म्हणजे एक गोल राऊंड आपल्याला फिरवून साडी घ्यायची आहे. ते तिथपर्यंत झाल्यावर जी मधला पोर्शन मिऱ्यांचा पोर्शन जो असतो, मिऱ्या वॉटेवर काय बोलतात त्याला नेमकं मला कळत नाही आहे. सो तो जो पोर्शन असतो ते तिथपर्यंत आपल्याला साडी आणून तिथपर्यंत टक करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर जो पदराचा पोर्शन असतो तो फ्रंट साईडनेच घ्यायचा आहे. आपण बॅक साईडने वळवून घेतो, पण आपल्याला तो फ्रंट साईडनेच घ्यायचा आहे. आणि आपली जेवढी हाईट आहे ना तेवढा आपल्याला तो पदर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो मिऱ्यांचा पोर्शन होता तो कमरेच्या ना एका साईडला आला पाहिजे असं घ्यायचं आहे. मिऱ्या ज्या आहेत, जे मिऱ्या जे आहे ना ते आपल्याला एका साईडला घ्यायचं आहे. आणि मी बघा कशा व्यवस्थित प्रकारे, आणि मला मिऱ्या नाही जमत, हे नाही जमत, हे असं बोलण्यात वेळ वाया घालू नका. तुम्ही काय नकारार्थी संघटनेचे अध्यक्ष थोडी आहात का? तुम्ही म्हणजे एक असं चांगलं पॉझिटिव्ह विचार करा ना, मला हे जमेल. सो ते जमलंच पाहिजे तुम्हाला. ऑब्वियसली मुलीला काहीही जमू शकतं, मुलांना पण काहीही जमू शकतं. मुलांनी जर ठरवलं तर मुलं पण करतात आणि मुली पण करतात. सो तुम्ही ठरवा आणि करा. आणि त्याचमध्ये मी ही सुंदर अशी साडी ड्रॅपिंग तुम्हाला दाखवली आहे, ती तुम्ही घरी ट्राय करू शकता. आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की कशी आहे ही साडी ड्रॅपिंग, जी की तुम्ही म्हणजे कुठेही फंक्शनला जाताय किंवा कुठे जाताय तर तिथे असं मस्त शायनिंग मारत OMG कोणती प्रिन्सेस आलेली आहे असं कोणतरी बोलेल तुम्हाला. सो खूप छान अशी साडी ड्रॅपिंग आली आहे ही. आणि नंतर मग हा जो पदराचा जो पाठचा पोर्शन होता त्याला आपल्याला पुढे फ्रंट साईडला घ्यायचं आहे. आणि ते जे आपण पिनअप केलेलं, मी मिडलला पिनअप करून ठेवलेलं, कारण पदर जो आहे तो व्यवस्थित सेट झाला पाहिजे. सो त्यासाठी मी पिनअप करून ठेवलेला तो जो पदराचा जो पोर्शन होता तो आपल्याला असा मिडलमधून घ्यायचा आहे. आणि तो आपल्याला सोडायचा आहे व्यवस्थित असं, फ्रंट साईड त्याची बघून सोडायचा आहे फ्रंटला. आणि तो पूर्ण असा आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे फ्रंटने. आणि बॅक साईडला जाऊन बॅक साईडला असं घेऊन व्यवस्थित असं कमरेच्या इथपर्यंत आणायचं आणि कमरेच्या इथे आपल्याला टक करायचं आहे ते. आणि खूप छान अशी सुंदर अशी साडी ड्रॅपिंग झालेली आहे. सो तुम्ही असं मिरवू शकता. मी मिरवणार, सगळ्यांची जिरवणार, टटा 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 असं हे तुम्ही करू शकता. सो खूप छान अशी साडी ड्रॅपिंग आहे. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि खूप छान बघा कसं मी तर मिरवतेच आहे या साडीमध्ये. आणि खूप छान अशी साडी ड्रॅपिंग झालेली आहे. आणि मुलींना मिरवायला खूप आवडतं, मुलींना, बायकांना, ज्यांना कोणाला असेल ते मिरवायला खूप आवडतं. सो त्याच्यानंतर ही परत एक नेक्स्ट साडी ड्रॅपिंग आहे, जी की आपल्याला तो पदर होता ना तो आपण फ्रंट साईडने घेतलेला, तोच आपल्याला बॅक साईडने घ्यायचा आहे. मिऱ्या ज्या आहेत वॉटेवर त्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत. हा पदर त्याच इथून फिरवून आपल्याला बॅक साईडने घ्यायच्या आहेत. आणि मिऱ्या व्यवस्थित असं हे करून, इथे थोडंसं साडीचं हे झालेलं आहे. सो आता इथे बोलू नका की कशी नेसली साडी, काय तुला नेसताच येत नाही साडी, असं तुम्ही बोलू नका. कारण म्हणजे त्या निऱ्या एकदम व्यवस्थित असं हे झाले नाहीतर खूप छान अशी साडी ड्रॅपिंग आहे. सो ही फ्रंट साईडने घेऊनच फक्त, म्हणजे तो पदरच फक्त फ्रंट साईडला घ्यायचा आहे. आणि तोच आपल्याला फिरवून पाठच्या साईडने परत आणून कमरेच्या साईडला टक करायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. मग ही पण अशी तुमची सुंदर अशी साडी ड्रॅपिंग आहे. ही पण तुम्ही करू शकता आणि मिरवू शकता. परत
मिरवायचंच आहे आणि मिरवावंच लागतं मुलींना. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.